नमस्कार. आज बऱ्याच दिवसांनी मी कविता सादर करायचा प्रयत्न करतोय. ह्या कविता वर्षा बेंडिगेरी कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आहेत. वर्षाताईंनी साधारणपणे 2 वर्षांपूर्वी एक पुस्तक प्रकाशित केलं आहे. वृत्तबद्ध कविता किंवा कुठलीही कविता किंवा विविध छंदांमध्ये रचलेली कविता अतिशय शास्त्रशुद्ध प्रक्रियेतून शिकायची असेल तर हे पुस्तक अशा वाचकाला, अशा कविताप्रेमीला, अशा कविता रसिकाला अतिशय कामास येईल. आज ह्या कवितेतल्या 3 कविता मी सादर करणार आहे. ही पहिली कविता आहे लवंगलता वृत्तातली. कवितेतलं सौंदर्य, शब्दसौष्ठव, आशय हे अतिशय ताकदीनं वर्षातही आपल्या कवितेमधून लिहित असतात. लवंगलता वृत्तातली ही कविता. जीर्ण जुन्याशा पारावरती निश्चल उभा कधीचा, झेलत पाऊस ऊन वादळे तोलन ढळे मनाचा. जीर्ण जुन्याशा पारावरती निश्चल उभा कधीचा, झेलत पाऊस ऊन वादळे तोलन ढळे मनाचा. मावळतीच्या आणि उगवत्या साक्षी सांगत असतो, दिल्या घेतल्या अवघड शपथा व्रतस्थतेने जपतो. क्षणभर येती कुणी थांबती, क्षणभर येती कुणी थांबती, कुणी विसावा घेती. डाव रंगती कधी चिमुकले पारंब्यांवर झुलती. काय वर्णन आहे. क्षणभर येती कुणी थांबती, कुणी विसावा घेती. डाव रंगती कधी चिमुकले पारंब्यांवर झुलती. मंजुळ किणकिण कधी चुड्याची रमते हिंदोवळ्यांशी. मंजुळ किणकिण कधी चुड्याची रमते हिंदोवळ्यांशी. किलबिलणारी 4 पाखरे जमती घरट्यापाशी. कधी एकटे उदासवाणे अश्रू ढळती मूक. कधी एकटे उदासवाणे अश्रू ढळती मूक. कातर संध्याकाळी कोणी हळवेसे भावूक. कधी एकटे उदासवाणे अश्रू ढळती मूक. कातर संध्याकाळी कोणी हळवेसे भावूक. तटस्थ होऊन निरखत असतो नभाखालचे रंग. कधी पांघरून वसंत वैभव, कधी ग्रीष्म निस्संग. गर्द सावल्यांमधून हसतो अवचित व्याकुळ होतो. अंतरातल्या नितळ सावळ्या गंध खुणा सावरतो. शेवटच्या 2 ओळी आहेत. छटा बिलगता अंधाराच्या हरवत जातो. छटा बिलगता अंधाराच्या अवचित हरवत जातो.
डोहामधल्या प्रतिबिंबाशी स्वतःस शोधत बसतो. याच्यानंतर दुसरी कविता आहे, तिचं वृत्त आहे मालिनी. अक्षरगणू वृत्तातली कविता आहे, मालिनी वृत्तात. फार वेगळ्या स्वभावाची कविता आहे. आपण आत्ता जी आपण बघितली त्याच्यापेक्षा. नकळत नजरांची जाहली गाढ भेट, नकळत नजरांची जाहली गाढ भेट, हुरहुर कसलीशी दाटली काळ जात. हरवत मन गेले तारकांच्या नभात, हरवत मन गेले तारकांच्या नभात, सहजच रमले ते लाघवी पौर्णिमेत. पखरण कुसुमांची भोवती मांडलेली, पखरण कुसुमांची भोवती मांडलेली, उमलत पुनवेची चांदणी सांडलेली, बहरत बकुळीचा गंध वाहे दिशात, झिरपत पवनाचा सोन चाफ्यात नाद. बिलगत तळव्याला लाट स्पर्शून गेली, बिलगत तळव्याला लाट स्पर्शून गेली, थरथर हळवीशी ओघळे लाज गाली. क्षणभर अधराशी शब्द थांबून राही, समजत नयनांचा गूढ संवाद तोही. अवचित भिजताना चिंब रेशीम नाते, हरखत अवनीचे भान मोहून जाते. अवचित भिजताना चिंब रेशीम नाते, हरखत अवनीचे भान मोहून जाते. गरजत घन येतो आणि घेतो कवेत, गरजत घन येतो आणि घेतो कवेत. मिरवत अनुबंधा होतसे सार्थ तृप्त, मिरवत अनुबंधा होतसे सार्थ तृप्त. आणि ही शेवटची कविता आहे. तिचं वृत्त आहे मात्रावृत्त कालगंगा. हिचं आणखीन तंत्र थोडंसं वेगळं आहे, हे आपल्या लक्षात येईल. निवडले रस्ते दिशा आपण समांतर नेहमी, निवडले रस्ते दिशा आपण समांतर नेहमी. वाढते का रोज दोघातील अंतर नेहमी. निवडले रस्ते दिशा आपण समांतर नेहमी. वाढते का रोज दोघातील अंतर नेहमी. कैक माझे प्रश्न साधे टाळणे जाणे तुझे, कैक माझे प्रश्न साधे टाळणे जाणे तुझे. मौन समजावून जाते योग्य उत्तर नेहमी, मौन समजावून जाते योग्य उत्तर नेहमी. ओळखावे एकमेका वाद संवादातुनी, ओळखावे एकमेका वाद संवादातुनी. बोलणे व्हावे खुले, बोलणे व्हावे खुले वगळून जरतर नेहमी, बोलणे व्हावे खुले वगळून जरतर नेहमी. ध्येय वेडे गाठण्या, ध्येय वेडे गाठण्या धुंडाळल्या वाटा नव्या. ध्येय वेडे गाठण्या धुंडाळल्या वाटा नव्या. वेगळे रस्ते तुडवणे मात्र खडतर नेहमी, वेगळे रस्ते तुडवणे मात्र खडतर नेहमी. सूर्य ढळता पश्चिमेला,
सूर्य ढळता पश्चिमेला, सावल्याही पांगती, सांज वेळा उतरती, होऊन कातर नेहमी, सांज वेळा उतरती, होऊन कातर नेहमी. या वर्षा बेंडेगरी कुलकर्णी यांच्या 3 वृत्तबद्ध कविता आज मी सादर केल्या. आपल्याला आवडल्या तर आणखीनही काही कविता सादर करण्याचा माझा प्रयत्न असेल. नमस्कार.